श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती ही नेहमी प्रत्येकाने केली पाहिजे. ज्यांना ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती ही केलीच पाहिजे, कारण जीवन जगत असताना ईश्वराशी साथ भेटणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही ज्या देवाची भक्ती करते त्या देवाची भक्ती करा असं मी कधीच म्हणणार नाही. ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, त्याच देवाचा तुम्ही विश्वासाने सेवा करायची आहे, कारण सेवा करणे ही खूप गरजेचे आहे. ज्या देवावर म्हणजे विठ्ठलावर, श्रीरामांवर, श्री भगवान विष्णूंवर किंवा आदी देवतेवर किंवा देवी देवतांवर, ज्या देवावर कुलदेवी आहेत, ज्या देवतांवर तुमचा विश्वास आहे त्या देवांची तुम्ही भक्ती करायची आहे. भक्ती करत असताना मात्र निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने करायचे आहे. जेव्हा भक्ती तुम्ही जेवढी निस्वार्थ भावनेची असेल तेवढेच ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि ईश्वराची साथ ही नक्कीच मिळत असते. तर असे स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच प्रत्येक भक्तांना येत असतात. आजचा अनुभव देखील खूप सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई जालना जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी पावलोपावले अनुभव दिलेले आहेत. खूप सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. कशी आहे तब्येत? एकदम मस्त आहे. हो का? काल अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं. नाव सांगायचंय ताई? नाव नाही ना, जालना जिल्ह्यातून बोलते मी. बरं बरं, चालेल. कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये? कधी आला? स्वामींच्या सेवेत 3 वर्ष झाले पाहताई. अरे वा. हा. सेवेत म्हणजे तसं पहिल्यापासून असं मनात होतं बरं की आपल्या स्वामीची सेवा करायची, हे करायचं. पण मग घर छोटं होतं आमचं. हा. मग काही असं घरात पूजा हे मांडायला एकदम 3 पात्राचंच होतं. हा हा हा. मग पूजा हे काही केल्याच जात नव्हतं, म्हणजे सगळं किचन गॅस ते सगळं खाली देवारा बी छोटा होता, जागीच राहतात. मग असं वाटतं स्वामीचं जरा कडक आहे. हो ना, छोटं घर असल्यानंतर तसंच. हा म्हणलं ते चालत नाही असं इच्छा झाली होती. आणि मिस्टराला बी म्हणजाय बरं, मी म्हणलं मला आपलं घर झालं ना तर मला स्वामी सेवा करायची बरं. मग ते काही म्हणत नव्हते जसं करू नको काही. मग 2 वर्ष समजा 2 वर्ष झालं जागेत कामाला गेल्या वर्षी शेतात आलो राहायला ना. मग इच्छा होती म्हणलं आता आपल्याला अक्कलकोटला जायचं आणि तिथूनच स्वामीच फोटो ते आणायचं आणि मग स्वामी सेवा चालू करायची. मग याचं काम चालू केलं ना तेव्हापासूनच समजा मी पूजा चालू केली, जसं आपली स्वामी सेवा. काय काय करायला लागला सेवा आपण? फोटो हे काहीच नव्हतं काही माझ्याकडे बरं का. पण मग मी काय करायचं, तारक मंत्र तीर्थ बनवायचं आणि आपले माळ जप करायची. एवढंच होतं. फोटो हे काहीच नव्हतं. पण मग इच्छा होती करायची ना, तर म्हणलं आपण मग जोवर आपल्याला फोटो हे भेटत नाही तोवर आपण एवढीच सेवा करू, जसं मनात स्वामीचा फोटो ठेवायचा. माळ कुठून आणली तुम्ही? माळ भेटली का तुम्हाला? माळ पहिलीच होती समजा माझ्याकडे. मला पहिलं याचं महादेवाचं जास्त हे होतं ना, ओम नमः शिवाय हे जसं जप करता त्यासाठी माळ आणली होती. मग मंत्र जप करायचा, हे तारक मंत्र बनवायचं समजा. तरी 1-1.5 वर्ष मी तसंच केलं. फोटो हे काहीच नव्हतं माझ्याकडं. आणि मग अशीच मनामध्ये इच्छा होती की जसं अक्कलकोटला जायचं आपल्याला जसं नेईन का नाही अक्कलकोटला. मग एक दिवस असंच शेतामध्ये म्हणलं आता आपल्याला जायचं तर खरी, पण मग मिस्टरांनी नेलं तर हाय म्हणलं, नाही तर मग आपल्याला कशात जाणं आलं म्हणलं अक्कलकोटला. दिवसभर लगाच शेतामध्ये कापूस असं जाय चालूच होतं की आपल्याला नेईन का नाही. पुन्हा ते गुरुचरित्र पारायण करायचं ना. ती पण लई इच्छा होती, पण मला वाचन कमी जरा थोडं काही 4थी केले मी. मग म्हणलं आता काय करावं, म्हणलं इच्छा तर आहे पण मग निदान कोणा काय घरात केलं तर स्वामीचं जसं हे होतं ना, सेवा होती ना. मग दिवसभर शेतात काम करता करता मनातल्या मनातच मी म्हणलं स्वामी आई मला गंज इच्छा आहे, पण काय करू वाचन नाही. पुन्हा अक्कलकोटला यायचं, नेलं तर बरं, नाही तर मग आपल्याला कोण नेईन जसं. तर त्याच दिवशी बुधवारी
संध्याकाळी स्वयंपाक केला आणि बसले. मग मिस्टर आले शेतातून. तर काहीच नाही, ते याला गेलते मौतीला, आंघोळ केली आणि बसले. तर मला म्हणते ना, तुला अक्कलकोटला जायची तुझी इच्छा आहे ना, जाऊ आपण अक्कलकोटला. पण कधी जाऊ? एकादशीच्या आदल्या दिवशी जाऊ. अरे वा. ती म्हणते. मग आपल्या मनातच मला हे झालं, कारण मी त्याच्या आधी अनुभव ऐका जाय ना, कंटिन्यू अनुभव ऐका जाय म्हणलं. मग माझ्या मनात आलं, म्हणलं स्वामीनच बुद्धी दिली आता यायला. मग म्हणलं बरं जाऊ. तर ते म्हणते तुपली ती बी एक इच्छा आहे पारायण करायचं ना, तर मी करून देईन. त्याचे काय नियम अटी असते ना, सगळं पाळीन आणि मी करीन म्हणे पारायण. मग म्हणलं जाऊ मग अक्कलकोटला. मग त्याच्यानंतर आमची शेतातली कामं चालली राहते, पुलाट हे राहते ना, नेटा राहते, त्याची कामं राहते. सकाळीच यावं लागतं शेतामध्ये. ते बियाण काढते, कंपनीला नेऊन घालते. तर मग कुठं जून समजा याचे मार्च एप्रिल लोक तर काही शेतातले कामच संपत नाही. मग जागेची वास्तू शांती होती. मी आणलं आता जाऊ आपण अक्कलकोटला. तर ते म्हणते नाही ना, आता वास्तू शांती होऊ देऊ आणि मग सगळं एकशे शेतात राहायला येऊ आपण, आणि मग एकशे जाऊ म्हणे आता नंतर मध्ये. मग शेतात घेतात आलो, पाडवा झाला आणि पाडव्याच्या 2-3 दिवसांनाच मग मालक मला माहित नाही जायचं म्हणून. तू म्हणते ना आवरलं आपण आता अक्कलकोटला जाऊ. मग म्हणलं बर. मग आवरला आम्ही गेलो. पण मग पहिल्या सुट्ट गेलो ना, एवढी माहिती नव्हती ताई तिथं. त्या वर्षी आज वर्षी गेलो तर मग काहीच नाही, नुसतं दर्शन हे घेतले. आरती नाही हाती लागली आम्हाला घरून जायलाच. तिथं जायला मला वाटतं 10-11 वाजले होते काय करून. मग दर्शन घेतले आणि मुक्कामी राहायची लई इच्छा होती माहिती तिथं, पण मुक्कामी राहायला भेटलंच नाही मला आज वर्षी. आरती नाही भेटली. मग मी नाराज झाले, म्हणलं आपल्याला तिथली आरती नाही, तिथला महाप्रसाद नाही. म्हणलं गेलो, म्हणलं आपल्याला माहिती नव्हती, पण आता पुढे जर गेलो म्हणलं महिला इच्छा आहे म्हणलं तिथं मुक्काम करायची. मग मालक म्हण ठीक आहे. मग औंदा चैत्र पौर्णिमा नाही राहत का, चैत्र पौर्णिमाला गेलो आम्ही. अरे वा, दुसऱ्यांदा लगेच झालं. चैत्र पौर्णिमाला गेलो तर डायरेक्ट जालन्यातून अक्कलकोट गाडी धरली. आणि मग तिथं गेलो 5 वाजता. दर्शन झाले आणि रात्री मग तिथं याच्यात भक्त निवास मध्ये आराम केला. मग सकाळी 3 वाजताच जाग आली मला. तर त्याला म्हणलं उठा, म्हणलं इथं आंघोळीची याची जसं याच्यात भक्कम जण राहते नंबर लागणार नाही आपला. मग आंघोळी केलं 4 वाजता दर्शनाला आलो. दर्शन हे केले, मस्त दर्शन बी व्यवस्थित झाली. इथली गर्दा होती पण सकाळी आरती भेटली, दर्शन झाले. अरे वा. आणि तरी मी काय म्हणते त्याला, आणि आपण 8 दिवस इथंच राहू अक्कलकोट मध्ये. मला जसं असं मन भरून पाहा वाटतं, म्हणलं इथं राहिलं म्हणलं आपण आजचा मुक्काम इथंच करू. तर ती म्हणते नाही ना, आपली मुलं घरी आहे, आपण आज गाणगापूरला जाऊ आणि गाणगापूरहून मग दर्शन करून वापस जाऊ. मग तरी माझ्या मनात ती खुट होतीच. मी म्हणजे मला इच्छा आहे मला इथं 8 दिवस राहायचंच. ते म्हणते झालं ना आता 2दा दर्शन झालं आपलं, रात्री आल्या झालं, सकाळी झालं म्हणे. आणि मग गाणगापूरला निघलो आम्ही. मग लवकर बसच लागाना नाही आम्हाला. गर्दाच बसमध्ये, कारण ती पौर्णिमाला भक्कम गर्दी राहते तिथे. हो ना. पौर्णिमेला जास्त भाविकांची गर्दी असते. लय गर्दी राहते. मग गेलो गाणगापूरला गेलो. मग तिथं बी इतकी गर्दात दर्शनाला आम्ही जवळपास 4 ते 5 तास लागले आम्हाला दर्शनाला गाणगापूरमध्ये. बापरे. मग मिस्टर म्हणते आता आपण यायला जाऊ म्हणे कोल्हापूरला. म्हणलं बरं जाऊ म्हणलं. मग ते म्हणे आता येलच तर दर्शन होईल म्हणे. मग कोल्हापूरला जायचं तर जवळपास 5 वाजता गाणगापूरमध्ये थांबलो आम्ही, पण बसच नाही तिथं. मग ते म्हणते आता इथं बसू नका नाही म्हणे, आता आपल्याला बस काही लागत नाही, आपण काय करू म्हणे अक्कलकोट मध्ये जाऊ आणि मग तिथून डायरेक्ट पंढरपूरला जाऊ म्हणे. म्हणलं बर. मग वापस आलो आम्ही अक्कलकोट मध्ये. मग मनात इतकं आलं, म्हणलं स्वामीची इच्छा होती ना हिला राहायचं अक्कलकोट मध्ये डबल 1 दिवस. अरे वा. मग परत 1 दिवस तिथं राहायला भेटलं. पुन्हा 3 वेळेस दर्शन झालं ताई यावेळेस अक्कलकोटला गेलो ना. दर्शन बी इतकं भारी, गर्दा नाही काही नाही, गर्दी असून बी असं कत्ता येणे दगदग झाली नाही. अरे वा. मग रात्री परत आलो, पुन्हा तिथं महाप्रसादाला लागलो, दर्शन घेतले.
मी म्हणलं स्वामी बरोबर माणसाची इच्छा पूर्ण करतेच म्हणलं. मग इच्छा होती ना तर त्यांना परत आणखीन अक्कलकोट मध्ये आणलं म्हणलं आपल्याला. हो ना, हो ना. म्हणजे तुमची ती इच्छा पूर्णच झाली नाही ना हो. मग आता हा माहेरातून जायचं आणि इच्छा पूर्ण नाही झाली म्हटल्यानंतर ते बरोबर नाही ना. हा हा. आणि मग इतकं भारी वाटलं म्हणलं. मग वापस आले होते म्हणते आता आरामच करू आपण, जरा दगदग झाली. म्हणलं नाही ना, आपण आता पण दर्शनाला जाऊ म्हणलं स्वामीच्या. हा, हा, हा. मग वापस आलो, रूम केली तिथं त्या भक्त निवास मध्ये. तिथं आमच्या बॅगी ते ठेवल्या हा, आणि परत दर्शनाला गेलो. हा, हा. पैसे वगैरे किती दर्शन घेतलं ताई तुम्हाला रूमवर का फ्री आहे? नाही, भक्त निवास मध्ये 200 रुपये घेतात ना एकाचे. हा, हा, हा. तिथं पावती फाडीत 200 रुपये घेते ना. हा, हा, हा. एका रूमचं का? हा जोडीचे 400 रुपये. म्हणजे तिथं अशी स्पेशल रूम नाही राहत. एका रूम मध्ये जवळपास 10-20 जण राहते भक्त निवासला. हा, हा, हा. हा मग रात्री तिथंच जेवण हे केलं, आराम केला. हम्म. आणि मग ते म्हणते आता आपण डायरेक्ट पंढरपूरला जाऊ हम्म. आणि पंढरपूरहून वापस जाऊ म्हणे आता घराकडे रिटर्न. हा, हा. मग मोठी इच्छा म्हणलं बाई, कोल्हापूरला जायचं होतं आपल्याला. तर कोल्हापूरला जायला जसं आता हे काही म्हणलेच नाही आपण जाऊ म्हणून. हा, हा. माझ्या मनातच. हा, हा, हा. आणि मग पंढरपूर गाडी धरली आम्ही आणि बसतो गाडीमध्ये. हा. तर अर्धा घंटा गाडी जसं ढकायला टाइम होता. हा. तर ती बसल्या बसल्या काय म्हणते, ही गाडी कोल्हापूरला जाते म्हणे. अरे वा. ते म्हणते. हा, हा. मी म्हणलं हो काय. तर मग मी म्हणलं कसं करायचं. म्हणते नाही ना आता आपली तू इच्छाच होती ना जायची, मग आपण कोल्हापूरला जाऊ म्हणे. अरे वा. हा, हा, हा. हा मग कोल्हापूरला गेलो. तर मग तिथं एक तर माहिती नाही, आता नवीनच जाईल. हा, हा. मग ते म्हणते आता कुठं काय कसं आपल्याला काहीच माहिती नाही म्हणे. हा, हा. मग तिथं बस स्टँडला उतरलो आणि रिक्षावाले राहते ना. हा, हा. मग एक दादा भेटले. तर हे म्हणते आम्हाला याच्या देवीकडे नेऊन घाला म्हणे. महालक्ष्मी माता. हा. हा लक्ष्मी माताला. तर मग ते माणूस म्हणे 80 रुपये घेऊ म्हणे आम्ही हा, हा. एका माणसाचे. हा, हा. तर हे म्हणते जास्त सांगितले दादा, तुम्ही जरा काही कमी करा. म्हणे नाही ना, 80 रुपये. कोणी जर आलं तर 80 रुपये भाडं घेते म्हणे इथं. हा, हा. तर त्या माणसानं आम्हाला तिथपर्यंत नेलं जिथं रिक्षा राहत्या ना, हा, हा. तिथपर्यंत. हा. तर तिथं एक इतकं लगे असं सावळा माणूस हा. असं जागीच बिट्टीच्या रिक्षात बसेल लगे. असं स्वामी कसे दिसते आपले, हा, हा. शम स्वामी वाणी. अरे वा. हा, हा. फक्त सावळा कलर आणि बसेल. तर आम्हाला म्हणतो "ओ दादा या इकडं." हम्म. मग आम्ही गेलो होतो म्हणे. हे म्हणते आम्हाला दे इकडे जायचं हम्म. म्हणे. बसा मी तुम्हाला काही चिंता करू नका म्हणे, आता मी तुम्हाला बरोबर नेऊन घालतो म्हणे. अरे वा. हा, हा. तर एका माणसाचे 30 रुपये घेतले त्या माणसानं. अरे वा. म्हणजे 80 रुपयाच्या ऐवजी 30च रुपये घेतले. हा आणि मग तरी आता म्हणलं आपण नवीन आहे, आपल्याला काही माहिती नाही काही नाही. आता तिथं रूम करणं रात्रभर राहणं होतं. हो ना, हो ना. हा. तो इतकं समजून सांगू लागले ताई ते मला लगेच तेव्हाच फील झालं. म्हणलं ही दुसरी कोणीच नाही आपली स्वामीची म्हणलं. हो ना, हो ना. स्वामी मार्गदर्शन करतात ना हो ताई. हा अहो रिक्षात बसलो ताई. तर ते माणूस समजा ते दादा इतके सांगू लागले यायला म्हणे आता इथे तुम्हाला आणून सोडलं म्हणे दादा. इथून पुढं समोर असं उच्च हे दिसतं मी कमान, तिथं देवीचं मंदिर आहे म्हणे. हा, हा, हा. आणि पुन्हा रिक्षाने जायचं नाही म्हणे. रिक्षावाले 80-80, 90-90 रुपये घेते म्हणे. इथल्या जाग्यात तुम्हाला पाहिजे जायला बी पुरतं म्हणे. अरे वा. हा, हा. फसवते म्हणे रिक्षावाले लोक. रिक्षात जाऊ नका म्हणते तुम्ही, कारण रिक्षावाले 80-90 रुपये मागते म्हणे. हा, हा, हा. मग मी म्हणलं हा बी जसं ड्रायव्हर रिक्षावालाच आहे म्हणलं, जसं पैसे कोणाला कडू लागते का. हो ना, हो ना. तर मग ते स्वतः म्हणू लागले तुम्ही रिक्षाने जाऊ नका, रिक्षावाले लोक फसवते म्हणे. तुम्ही यानं जा म्हणे, पै जा म्हणे आणि दर्शन करा म्हणे. म्हणजे तो व्यक्ती रिक्षावाला नसेलच, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं ना. हा नाही तर आता तो बी धंद्यावाला असतो, तो कशाला म्हणला असता हो असं. ना, हो ना. मग मला तेव्हा मिस्टरला नाही कळलं ते, पण कारण मी नाही भाऊ ऐकते ना. हा, हा, हा. ते मला समजलं. म्हणलं आपले स्वामी महाराज आहे, आपल्या मदतीला येईल. हा, हा. म्हणून अहो ताई, त्यांनी मला सुचवून सांगितलं की रिक्षावाले फसवतात. तिथं नेलं आम्हाला. आणि हे म्हणे दादा जसं काही हे भेटेल का म्हणे आता इथं रूम घे. आम्हाला काही माहिती नाही म्हणे. हा, हा. तर मग ते विचारू लागले कुठून आले काय आहे ना, सांगितलं. हा, हा. तर ते इतके कौतुक करू लागले म्हणे तुमचं काहीतरी भाग्याची म्हणे. तुम्हाला माहित होतं म्हणे आजचा दिवस शीताला. हे म्हणे आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला नुसतं माहित होतं की आपल्याला दर्शनाला जायचं. हो ना, हो ना. हा. तर म्हणे आज इथं देवीचा उत्सव आहे म्हणे, इथला उत्सव आहे म्हणे. 4 दिवसापासून पब्लिक येईल म्हणे कोल्हापूरमध्ये. अरे वा. हा. ते देवीची जी लक्ष्मी माता राहते ना, हा, हा, हा. त्याची पालखी निघती. पुन्हा आपले बालाजी महाराज आहे ना, तर
ही मनानं साडी पाठवली होती तिथं. अरे वा, म्हणजे किती मोठा योगायोग झाला की हो ताई. हा, तर ते म्हणतात तुम्हाला माहित होतं का? हे म्हणे आम्हाला काहीच नाही म्हणे, तुमचं लय नशीब जोरावर आहे, कारण म्हणे इथं इतकी पब्लिक आहे म्हणे, कारण ती देवी साडी येईल म्हणे बालाजीहून. तर ती साडी पहिली जी अंगावर साडी राहते लक्ष्मी माताच्या, तर ती साडी 51 लाखाला तिथं हराशीत गेली. अरे बापरे, 51 लाखाला? हा, तो ड्रायव्हर होता ना, इतकं सांगू लागले ते म्हणे तुमचं काहीतरी नशीब आहे म्हणे भाऊ, म्हणून तुम्ही या दिवशी इथं आले. अरे वा. तर त्या दादाने इतकी मदत केली आम्हाला, तिथं रिक्षा उभी केली. मग म्हणे ताई तुम्ही इथं थांबा म्हणे, मी भाऊला रूम पाहून देतो म्हणे. मग म्हणे ताई तुम्ही रिक्षातच थांबा म्हणे, आपल्या गाडीची चाबी म्हणे, भाऊन आम्ही रूम पाहायला जातो म्हणे. मग मला असं मनात एक हे आलं, बरं म्हणलं बाई काय सांगावं म्हणलं, आता इकडे आपलं कोणी ओळखीचं नाही. मिस्टरला वर नेईन म्हणलं ना, आपल्याला जाईल म्हणलं रिक्षात घेऊन, तरी मनात आणखीन कोणतं का आला. तसं येतच नव्हतं, आपण आल्यानंतर होतं तसं कधी कधी. आणि असं आपल्याला एक माहिती राहत नाही, तिकडे ओळखीचं राहत नाही कोणी. अनोळखी जागा ना ती, आणि लोक पण अनोळखी. तर जिथं गेले ते रूम करायला. हा बोला ना ताई. हा, तर मग तिथं गाडी उभी केली ते गेले रूम पाहायला. तर इतकं नशीब ताई तिथं, इतकं समजा जवळपास 10-15 अशी वर तळी बिल्डिंग असन. तर त्या बिल्डिंगवर एवढ्या बिल्डिंगी फक्त एकच रूम खाली होती. अरे वा. मग ते भाऊ म्हणू लागले म्हणे तुमचं सगळंच नशीब चांगलं आहे म्हणे, कारण इथं 4 दिवसापासून पब्लिक आहे, तुमच्या नशिबाने काय एकच रूम खाली भेटावं म्हणे. तुमची वाट बघत बसल्यागत रूम झाली. हा, मग ते दादाने लगेच त्याला रूम देऊन दिली. मग खाली आले म्हणे ताई आता रूम पाहून दिली म्हणे, दादा तिथे आहे म्हणे, आता तुम्ही दादापर्यंत जाऊ शकता म्हणे. मग म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग मला इतकं हे वाटलं म्हणलं दुसरं कोणी नाही, फक्त आपले स्वामी महाराजांना मदत केली म्हणलं आपल्याला. हा, आणि मग गेलो कोल्हापूरला, तिथं रूम पसारा त्या समजा बॅगी आहे. आणि रात्री दर्शनाला गेलो. तर जवळपास समजा 1.5-2 तास लागले तिथं दर्शनाला. आणि मग रात्री 9 वाजता त्या देवीची पालखी निघणार होती. मग दर्शन करून आलो, जेवण केले, थोडा वेळ आराम केला. तर रात्रीचे असे फटाके असे लगेच दोन आवाज येऊ लागला तिथं, नगाडे वाजू लागले. अरे वा. लगेच भरती इतकी पब्लिक रात्रीची. मिस्टरला म्हणलं चला म्हणलं आपण इथं जसं येईल म्हणलं आज आपण पालखीसाठी आपण पालखी पाहू म्हणलं, आपल्याला तर माहित नव्हती पण आपल्या नशिबात आहे म्हणलं रे. मग रात्री पुन्हा 9 वाजता तिकडे जिथं पालखी निघते ना तिथं आलो. दर्शन घेतले, 1 तासभर समजा पाहिलं ते पालखीचं दर्शन घेऊन. भक्कम भाविक जमा होईल होती तिथं. अरे वा, तुम्हाला दर्शन पण झालं पालखीचं? हा, पालखीचं पण, कारण पालखी सजवण्यात आली होती तर तसं पण घेतलं आम्ही. आणि नंतर देवी आई माता जसं बसवते लक्ष्मी माती त्याच्यात, तर तेव्हा बी दर्शन घेतलं आम्ही रात्रीचे 11 वाजता. अरे वा, कारण पालखीचा सोहळा म्हटल्यानंतर गर्दी जास्त असणार ना, म्हणून म्हटलं. गर्दी लय पब्लिक होती, कारण 4 दिवसापासून अशी तिथं पब्लिक जमा जसं येईल होती दर्शनासाठी. त्याच्यामुळेच म्हटलं दर्शन पण झालं तुमचं, म्हणजे खरोखर भाग्य आहे तुमचं म्हणावं. आता तिथं समजा काही लोकांना जसं माहित असं समजा सेवे करायला याला की इथं पालखी निघती या दिवशी, आपल्याला माहितच नव्हतं, कधी नवीन जायला होतो ना. ते तुमचा योग आहे म्हणायचा ताई. हा, आणि ते याचं कुठली यात्रा होती, ज्योतिबाची यात्रा होती पुन्हा आणल्या दिवशी तिथं. तर तिथले भक्कम जमा होईल होते तिथं, असे माणसं बाया लय भक्कम होते. मग दर्शन झाले चांगले. अरे वा. स्वामी महाराजांच्या आता जशी सेवेत आले ना ताई मी, तसं इतका फरक पडायला लागला. मी म्हणते आमचे मिस्टर थोडे ड्रिंक करताय ना, तो 2-3 वर्ष इथला त्रास केला त्यानं घरात. असं शेतजोग करायची, दनापट करायची, शिव्या द्यायच्या, जास्त प्यायची. तर आता ते जेव्हापासून समजा मी तीर्थ बनवायला लागले ना, तेव्हापासून टाकते म्हणा थोडी टाकते, पण मग लय भक्कम फरक पडला. कारण असे पावले स्वामी आता अनुभव देऊ राहिले. हो ना. आणि एकदा स्वामीने अनुभव द्यायला सुरुवात केली की देतातच भरपूर. नाही, इतके चिडचिड होते ते. माझं असं आहे किती काम असो काही असं 2 टाइम मी तीर्थ बनवते म्हणजे बनवते तारक मंत्राचे.
आता आमच्या इकडे काही जास्त एवढं कोणाला जसं माहिती नाही आपण जसं असं स्वामी सेवेचं याचं. पण इथं जवळच आमच्या शेजारी एक माझी बहीण देईल ना, ती भक्कम जसं लग्न झालं तेव्हापासून ती जसं स्वामी सेवा करते. असे केंद्रात त्याच्यात पारायण असले की तिथं जाते, पारायण करते. मग ती सांगताय मला तू स्वामी सेवा कर, पारायण कर. अरे वा. मग मी गेल्या वर्षी यायला गेलते ना गाणगा अक्कलकोटला. तर म्हणलं ते जसं अनुभव ऐकलं होतं आपल्याकडून सेवा कमी का होत नाही पण सेवेकरी घडवा. मग इकडे माझ्या चुलत जावा पुन्हा नंदाच्या सुना होत्या आमच्या शेतात राहतो ना. तर मग मी गेल्या वर्षी 5 फोटो आणले, 5 माळे आणल्या, माळ. आणि मग घरी आल्यावर त्याला द्यायला म्हणलं तुम्ही नाही काही झालं तर नुसतं समजा एक माळ का ना जपायची आणि 2 टाइम स्वामींनी निवड ठेवायचं म्हणलं. हीच भक्कम सेवा आहे म्हणलं. इतकं केलं गण झालं म्हणलं. हो ना. कारण इकडे शेतात कसे कामं राहते जास्त टाइम भेटत नाही ना. तर मग गेल्या वर्षी मी बांधलेले फोटो दिले त्याला, माळे आणल्यात. आता सगळ्या बाकी काही नाही पण मग एक माळ का ना जपत्या, निवड पाणी दिवाबत्ती करते. आणि पुन्हा आता मी गेल्या वर्षी बी अनुभव शेअर केलता ना. नाव सांगितलं मग कोणत्या चॅनल? आपल्या चॅनलवर केला होता का? नाही, सुनीताताई राजपूत. स्वामी चॅनल. मग ते ना ऐकलं मग सगळ्या कौतुक करू लागले म्हणे बाई तुम्हाला अनुभव येऊ राहिले. जसं विचारते मला अशी कशी करायची पूजा, काय करायचं, काय काय करायचं नाही सगळं स्वामी सेवेबद्दल विचारते त्या मला. म्हणलं आपल्याकडून तर आपण शेतकरी म्हणलं एवढं होत नाही पण जेवढं होईल तेवढं थोडं का ना स्वामीचं करायचं म्हणलं. हो ना. आपले स्वामी अगोदरच म्हणतात ना अगोदर कर्म करा मग त्यातून सेवा करा. मग एक चुलत जाऊ माहिती राहिली ती फोटोच नव्हता. ती म्हणे तुम्ही सगळ्याला आणले ताई मला आणलाच नाही म्हणे तुम्ही फोटो. मला लय इच्छा आहे म्हणे स्वामी सेवा करायची तुम्ही करू राहिले म्हणून मला लय करावं राहिली म्हणे. अरे वा. तो म्हणे तुम्हाला एक अनुभव येऊ राहिले म्हणे बाई मला लय असं मनातून वाट राहिलं. म्हणलं तू एक काम कर म्हणलं तू फोटो अक्कलकोटूनच लागतो म्हणलं स्वामी महाराजाचा. तोपर्यंत काय करायचं म्हणलं एक सुपारी ठेवायची म्हणलं देवाऱ्यामध्ये. 1 रुपया आणि त्याच्यावर सुपारी. आणि जर नाही सुपारी भेटली म्हणलं आता आपण शेतात येतो दररोजचं एक फुल ठेवायचं म्हणलं. त्याला अक्षदा वाहायच्या, अष्टगंध लावायचा म्हणलं, अगरबत्ती धूप दीप लावायचा म्हणलं, स्वामीच्या नावाने तिथेच जप करायचा म्हणलं. चालतं ताई? हो चालतं ना. मग म्हणलं मी जाऊ 1 रुपया आणि त्याच्यावर सुपारी ठेवली ना तरी पण चालतं. स्वामींचं स्मरण म्हणजे स्वामी हे स्वामींचंच रूप आहे म्हणून सुपारी ठेवली ना आणि सेवा केली तरी चालते ताई. ते कधी नसलं आपल्या मनात कधी श्रद्धा ठेवली तरी स्वामी आहे ना. हो आणि नसला फोटो तरी सुद्धा स्वामी आपलं नामस्मरण केलं श्री स्वामी समर्थ तरी सुद्धा स्वामी प्रसन्न होतात ताई. मग तिनं 2-3 महिने तसंच केलं म्हणलं मी आता जाऊ अक्कलकोटला जाईन ना तेव्हा तुला फोटो आणीन म्हणलं. तूच राहिली म्हणलं आपल्या इकडे सगळ्याला फोटो दिले म्हणलं मी आता. मग औंधा गेले तर औंधातील फोटो माळ अष्टगंध तिथून घेऊन आले अक्कलकोटून. अरे वा. स्वामी सेवे घडले की होत आहे. म्हणलं आपल्याकडून जी होईन ती सेवा करायची म्हणलं ना आपलं बस एवढंच आपलं समजा कोणाला चांगलं सांगत करा स्वामी सेवा. स्वामी आपल्याला मदत करते, आपलं फळ आपल्याला देते. हो ना. नाही स्वामी सेवेकरी घडणं पण खूप महत्वाचं आहे ना होत आहे. आणि ती पण सेवा खूप मोठी आहे स्वामी सेवेकरी घडल्याची. कारण तुमच्या अजून एक सेवाकरी घडतो ना सेवा करणारा. हो. मग आता अक्कलकोटून आल्यावर मी आज अक्कलकोटून ते स्वामी सारामृताचा ग्रंथ आणलेला होता. मग ते कसं आहे मला एवढं वाचन नाही तर मग हे स्वामी सारामृत थोडं जोड शब्द कमी असतील त्याच्यात. तर ते मला आता वाचता येतं समजा कसं असं 2दा एक दत्त जयंतीला केलं ना ते स्वामी सारामृताचं एक पारायण 21 अध्यायचं. आणि स्वामी महाराज प्रगट दिन नव्हता का आता माग. हो गेलेला. तर तवा केलं एक. मग ते असं जरा वाच मला जसं अक्षर ओळख व्हायला लागली त्याच्यावाली. म्हणजे एखादा जर जोड शब्द असेल ना तर कोणाला तरी विचारायचं ताई. नाही आता मला ते जरा म्हणजे मला ताई पहिल्यांदा काही वाचन नव्हतं कसंच नव्हतं पण असं माझ्या मनात इच्छा घेऊ तर मला चांगलं तरी अर्ध्यात वाचायला यायला लागलं मला समजा 50% समजा वाचता यायला लागलं. आणि मग घरी आल्यावर मग मिस्टराला म्हणलं आता लय इच्छा आहे म्हणलं मग पारायण करायची पण काय करू म्हणलं मला एक जमत नाही म्हणलं. आणि मुलीला करायला मुलगी सकाळी 6ला क्लासला जाते म्हणलं तर तिला वेळ भेटणार नाही म्हणलं करायला. हो ना. एक मुलगी आणि एक मुलगा आहे मला. अरे वा.
मुलगी 12वीला आहे, मुलगा 10वीला आहे. हा हा. अरे वा, छान आहे ना मग, छोटं कुटुंब. हा. मुलीचं हे चालू आहे आता नर्सीचं. हा. हा. हम्म. आणि मग मिस्टराला म्हणलं आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं, आता महिला इच्छा एवढी इच्छा पुरी कराच म्हणलं, तुम्ही पारायण करा म्हणलं, सगळं बाकी मी करते म्हणलं, फक्त एवढं तुम्ही करा म्हणलं. हा हा. मग ताई मी रात्री ना रोजची 3 वाजता उठायची. हा. 3ला उठायचं, आपली आंघोळ करायची, जे समजा नित्य सेवा आहे दररोजची आपली तारक मंत्र, माळजप, देवपूजा हे सगळं करून घ्यायचं. आंघोळ, फरशी पुसणं, गोमतीर शिकणं. आणि बरोबर 4 वाजता गाय आमच्या दारीचं असं गेट आहे ना शेतामध्ये, ते गेटात गाय बांधेल राहती. गायची पूजा करा 4 वाजता. अरे वा. पुन्हा कुत्रं पाळलेलं आहे आम्ही शेतात आल्यापासून, तर कुत्र्याला भाकर, गायची पूजा, मुंग्याला साखर, पाखराला दाणे, एवढं 4 वाजता करून घ्यायचं अगोदर. अरे वा. आणि मग मिस्टर उठले की ते आंघोळ करायची आणि लगेच पारायणाला बसायची. मग पूर्ण पारायण संपूस तर मी त्यांच्या जसं जवळ बसायची, धूप दीप अगरबत्ती जसं इजू देत नसते ना, मग पूर्ण उत्सव द्यायच्या जवळ बसायचं. त्याचं झालं की मग त्याला समजा ते चहा हे दूध द्यायचं, पाणी द्यायचं, थोड्या वेळ त्याचे पाय दाबायचे, कारण ते बसल्यावर पाय दुखतील ज्यादा. आणि मग तिथून पुढे स्वयंपाकाला लागायचं. पारायण बी चांगलं झालं. आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे दोघांकडून पण पारायण झालं ताई, कारण पारायणात ऐकलं तरी पण चालतं आणि वाचलं तरी पण चालतं, म्हणजे तुमच्याकडून पण झालं आणि त्यांच्याकडून पण झालं. अहो ताई, त्यांचं पारायण चालू होतं ना, तर मी 7 दिवस जोपर्यंत त्यांचे आद्य संपत नाही ना, तोपर्यंत सारखं माळ घेऊन जप केला मी. तशी बसले नाही, ऐकणं चालू आणि जप पण चालू आपला. अरे वा. हा. म्हणलं ये रे आपण बसेलच ना, आपलं ह्यो बी आपला जप होऊन जातो ना त्याच्या बरोबर. हो ना. हा. तर मग जप केला आणि मग पूर्ण पारायण झालं समजा 7 दिवसाचं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आज वटवृक्षात झाड आला ताई दिव्यामध्ये, लगेच साक्षात वटवृक्षाचं झाड. अरे वा. दुसऱ्या दिवशी पारायणाच्या स्वामीच आले साक्षात घरी. हा. अरे वा. आणि मग इच्छा होती म्हणलं आता आपल्याला एक जोडी जेव घालायची, म्हणलं आपल्याला पारायण झालं, म्हणलं आपलं निवद पाणी दाऊ, म्हणलं आपण स्वामीला ताट हे करून एक जोडी जेव घालायची. मग एक तर शेतात राहत होतं, शेतात कसं आता काही अडचणी असत्या समजा, बरेच महिलाला अडचण राहतेच ना. हो ना. मग सकाळी लवकर आवरून घेतलं, 3 वाजता उठून पूर्ण डाळ टाकली, स्वयंपाक त्या दिवशी काही पूर्ण आद्य वाचल्या गेले, ऐकल्या गेले नाही मायाकून. कारण म्हणलं त्याचं सगळं आवरूच तर आपला स्वयंपाक झाला पाहिजे म्हणलं स्वामीला निवड ठेवायला. मग सगळ्याला आमच्या शेतातल्या बंद्याला फोन लावले, कोणाला अडचणी येईल, कोणाला काही. मग इथली नाराज झाली. मी म्हणलं महिला इच्छा होती एक जोडी जेव घालायची, म्हणलं आता कायच करावं म्हणलं ना, आता इकडे येतो शेतात कोणीच नाही. मग गावामध्ये एक दोघी फोन लावले, तर काही सुतूक पडेल, काही अडचणी. मग आपली बहीण स्वामी सेवेत करी, मोठी बहीण. मग तिला फोन लावला रात्री, समजा म्हणलं तू येशील का म्हणलं, सगळं आवरून ठेवीन म्हणलं, फक्त तू जेवायला ये म्हणलं, आणि नंतर वर्षात जाय म्हणलं. तर ती म्हणे बरं ठीक आहे येईन म्हणे मी. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिला यायचं, तर तिला पण येडा आला. अरे. हा. आणि मग डबल एका चुलत जावाला फोन लावला, म्हणलं बाई तुझ्या घरी पाहुणे ना, रस्ता स्वयंपाक ते सगळं त्याला कर म्हणलं, तुम्ही दोघं जेवायला इकडे या म्हणलं, ते सगळं आवरल्यावर का ना पण या म्हणलं. म्हणे बरं येईन म्हणे. मग कोणी माणसं जसं लयच हे तर मग नाहीच भेटलं कोणी, तर गाईच्या तोंडी द्यायचं म्हणे ताट करून. हो ना. मंदिरामध्ये नाहीच कोणी भेटलं ना, तर मंदिरामध्ये जरी दान केलं ना थोडं तरी चालतं. मंदिरात जायला बी आम्ही जवळपास गावापासून शेतात लय दूर यायला जायला. नाहीतर लहान मुलं जरी जेव घातली ना ताई तरी पण चालतं. हा. पण मग मला इच्छा कशी होती, आपलं पहिलं पारायण आपल्या जोडीत जेव घालायची. पण मग मागून माझ्या जावानच फोन केला, म्हणे मी येते म्हणे ताई, पाहुण्या स्वयंपाक करून ठेवते, ते आवरून देते मी, नंतर येते म्हणे. अरे वा. आणि मग बरोबर 12 वाजता जेवायला आली ताई. ती 12 वाजता चालतं ना. हो. निवद पाणी दावला आपलं एक आपल्या ग्रंथाला दावला होता ना तुम्ही. नैवेद्य अगोदरच दिला होता ना. हा. नैवेद्य अगोदर म्हणजे एक आपल्या ग्रंथाला ताट केलं, एक आपल्या स्वामी महाराजाला केलं, आणि एक गाईला दिलं.
आणि मग जोडी बसवली. त्याचे समजा दर्शन घेतले, त्याला हळद कुंकू दिलं, वचकन लावलं ताटाखाली 21-21 रुपये. आणि त्या बाईला समजा साडी नेसवली आणि तिच्या मिस्टराला टोपी रुमाल दिला. छान केलं ना मग ताई. हा, सगळं चांगलं झालं ताई. आणि जेव्हापासून पारायण केलं ना तेव्हापासून आणखीनच घरात चिडचिड हे वाद भक्कम कमी झाले, भक्कम शांतता आली. अरे वा. आणि जसं जशी सेवा वाढत जाणार ताई तसं तसं अजून खूप चांगलं चांगलं होत जातं. आमच्या मिस्टरच दारूचं जसं हे मी स्वामी महाराज सांगते मला काहीच नको बाकी फक्त त्याला दारूतून मुक्त करा. करणार की होता. आता इतक्या दिवसात तुम्हाला अनुभव तर जाणवलेच ना, मग हळूहळू होईल की व्यवस्थित आहे. नाही आता भक्कम अनुभव दिले स्वामींना. तुमच्या आशीर्वादाने आणखीन चांगलं होईल ताई. नाही होणार ताई, कारण एकदा अनुभव द्यायला लागले ना स्वामी की नंतर प्रत्येक वेळी स्वामी तारून नेतात आणि प्रत्येक वेळी अनुभव पण देतात ताई. असं कोणतं बी संकट असं यायचं असं घरात असं कळतं असं होईल तसं होईल, मी फक्त स्वामीजवळ प्रार्थना करायचं, स्वामी आज असं होऊ देऊ नका, चिडचिड होऊ देऊ नका, घरी व्यवस्थित येऊ द्या. असं म्हणलं केलं की ताबडतोब मिस्टर बी फोन उचलते, ताबडतोब घरी येते. नुसतं म्हणा सांगा स्वामीला, स्वामी सगळं व्यवस्थित करा. हो ना हो ना. मग त्याच्यासाठी आपली सेवा स्वामींकडे पाहिजे. आणि स्वामी म्हणजे कसं की आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं की ते पण आपल्याकडे लक्ष देतात ना. हो. म्हणून मग सेवा चालू असली का नाही की स्वामी सुद्धा नाहीत आपल्याला एकटे सोडत. स्वामी आपल्याला एकदा स्वामी ना हात पकडा म्हणजे स्वामी सोडतच नाहीच सोडत. हा ना, आपल्याला तारक मंत्रामध्ये सांगितलंय ना, एकदा स्वामींनी हात पकडला की ते सोडतच नाही. आपल्याला हाय तोपर्यंत बाकी काहीच नाही. आपलं नुसतं नामस्मरण कधी झालं, आपल्याला जास्त कामाचं याचं असलं तरी भक्कम झालं. हो ना हो ना. नाही, काम करत करत जरी नामस्मरण केलं ना त्या कामात, कारण कर्मामध्येच ईश्वर आहे ना ताई. नाही शेतामध्ये असं घरी बी कुठं असलं ना तर सारखं श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात जर चालूच राहतो ना मग. आणि प्रत्येक काम स्वामींना सर्वात प्रिय नामस्मरणच आहे, त्यामुळे जिथं नाव घेतलं जाईल तिथे स्वामी असतात ताई. आणि एक आता अशी सवय झाली ना, ते आपण नाही बी हे केलं साधं टॉयलेटला याला कधी गेलं ना तर ते असं ध्यानात येतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, सवय लागली ती आता. किती जर म्हणलं आपण आता त्या ठिकाणावर आता आपण नाही हे करायचं पण ते आपण मग ते येतच तोंडामध्ये. हो, ती सवयच लागलेली असते ना हो, त्याच्यामुळे ते होऊन जातं. अहो ताई, गेल्या वर्षी अक्कलकोटवर आल्या वर्षी नेमकंच शेतात नवीन घरात आलो आम्ही. तर रात्रीचं स्वप्न पडलं, असं स्वप्न पडलं की लगेच साक्षात स्वामी महाराज असे दरुजातून आत येऊ राहिले. अरे बापरे. आणि त्याच्यासोबत एका अंगून अशा मुंग्या आणि एका अंगून किडे असे मोठाले मुंगळे आणि असे दरुजातून आत आले. आणि आम्ही सगळे असे पुढे हॉलमध्ये कपडे टाकेल आणि झोपेल. तर मला जसं जाग आली मी कशी म्हणते, बाई स्वामी महाराज आले आपल्या घरात पण असे किडे किटकुळे कोण घेऊन आले का ना. असे मिस्टर उठू राहिले. मी म्हणते आपल्या घरात स्वामी महाराज आले पण हे पहा ना किती किडे किटकुळे आणि त्याच्या संग असे म्हणून राहिले. आणि लगेच जाग आले तर स्वामी नाही, काहीच नाही, मुंग्या नाही, किडे नाही, काहीच नाही. अहो आपण म्हणजे याच्यामध्ये पण काळी मुंगी असते ना, ते लक्ष्मीचं रूप मानलं जातं. काळा मुंगळा आपल्याकडे बघा म्हणतात, पण काय काय ठिकाणी मोठ्या मुंग्या म्हणतात बघा त्यांना. आमच्या इकडे मुंगळे म्हणतात आणि मुंग्या. तर ते दोन्ही पण लक्ष्मीचंच रूप आहे ताई. हो का. मग ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ना लक्ष्मीच्या रूपाने स्वामी आले ताई, म्हणजे आईच्या रूपाने आले. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं की ते आलेत तुमच्या घरामध्ये. मी म्हणलं बाई असं स्वप्न कसं काय पडलं असं, पण म्हणलं जाऊ दे आपल्या आता स्वप्न स्वामी महाराज आपण ध्यास करतो हे करतो म्हणलं, म्हणून स्वामी महाराज स्वप्नात आले असं. आणि ते तुम्हाला दाखवलं होतं, कारण तुमच्या स्वप्नात नुसत्या मुंग्या वगैरे आल्या असतं तर ते तुम्हाला समजलंच नसतं ना, पण ते स्वामी आले आणि ते तुम्हाला दाखवलं. म्हणून तर तुमच्याकडून ती सेवा, कधी कधी काय होतं ना, एखादा व्यक्ती सेवेमध्ये असला की त्यांच्या हातून बाबा कधी कधी नवीन कार्य घडायला सुरुवात होते किंवा आपल्याला वाटतं की आपण बाबा हे करावं, केल्यानंतर समाधान भेटतं, म्हणजे ते त्यावेळेस ते करवून घेत असतात. तुम्ही म्हटला ना की मी पाखरांना खायला घालते, मुंग्यांना साखर टाकते, म्हणजे ते करवून घेतात हो ताई. आणि मग ते आपल्याकडून घडून जातं. कधी कधी सुरुवातीला ज्या लोकांना चीड असते मुंग्यांची त्याची, पण ते कधी कधी टाकतात खायला. आमचे मिस्टर पण आहे ना, एवढं देवाधर्मात कोण्या मंदिरात असे भजनापूजनाला याला कशालाच नाही ताई, पण मग सकाळी त्या असं नित्य नेहमी लगे झोपेतून उठलं की लगे मुठी तांदूळ न्यायचे, पाखरा टाकायचे, कुत्र्याला बारीक गाय जांदेल तिचं वासरू आहे ना गायची, ती पण कारवड तिला भाकर चाराची, नंतर आंघोळीला घरात यायचं. अरे वा, बघा बरं, म्हणजे ते आपोआप घडून जातं हो ताई.
म्हणजे ते करून घेतात आपल्याकडून. म्हणजे तो एक मार्ग आहे की आपल्याकडे देवाचं लक्ष आहे हे यातून समजतं. जरी एखाद्याचं बघा, एखाद्याला नाही देव देव करू वाटत, पण ते चांगलं कार्य करत असतो. म्हणजे ईश्वराचं लक्ष आहे त्या व्यक्तीकडे असं होऊन जातं. त्याच्यामुळे ते आपल्याकडून कार्य घडतं. नाही त्याचा असं आहे, कोणचं मन दुखवायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, मुख्य जनावराला त्रास द्यायचा नाही. ही सेवा ज्यादा आहे त्याच्याकडून, बाकी काही नाही. हो ना, हो ना. एखादी अशी म्हातारी व्यक्ती असली तिला मदत करायची, एखादा आंधळ चांगला असलं त्याला मदत करायची, हे लय भक्कम पुण्य सांगत जायची. मग ते आहेच ना हो. काय काय कधी कधी ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला पण ईश्वर प्राप्त होतात ना ताई. हो हो. फक्त काय सेवा करणाऱ्यालाच प्राप्त होतात असं पण नाही. ताई दत्त जयंतीच्या अगोदर असंच व्हिडिओ पाहिले मी. आणि मग माझ्या जसं लक्षात आलं, म्हणलं आपण आता दत्त महाराजाची बी जसं माळ करायला पाहिजे म्हणलं एक दररोजची. बघा तुमच्या मनानेच सांगितलं ना ते. माझ्या मनातच जसं म्हणलं आपली आता आपण थोडी थोडी सेवा जसं वाढू राहिलो पहिल्यापेक्षा, म्हणलं आता एक आपल्याला याची दत्त महाराजाची माळ घ्यायची म्हणलं. सकाळी किती का उशीर होत नाही पण मग करायची. तर मग मी एक दररोजची एक स्वामी महाराजाची माळ. जास्त काही होत नाही ताई, कारण आता शेतामध्ये राहतो, शेतातले काम, पुन्हा सासू सासरे हे पण आमच्या मध्येच आहे. मग सगळ्याच करायला याला, पुन्हा एक मुलीला सकाळी 6ला डबा द्यायला लागतो. मग समजा घाई जेवढी सेवा होईल तेवढी करायची, समजा थोडी का होत नाही पण मग मनाभावातून करायची. आणि मग मी माळ चालू केली दत्त महाराजाची, ओम श्री गुरुदेव दत्त, हे जसं असा जप करायचा आहे मी. तर काय झालं, दिव्यामध्ये आहे ना, नाही त्याच्या अगोदर आहे ना ते तांदूळ टाका जाईल दारी पाखराला, तुळशीचं वृंदावन आहे तिथं 3 पाखरं यायची पाताई. मी जेव्हा बाहेर गेले पूजा करून तर तेव्हा कंटिन्यू मला 3 पाखरं दिसायची तिथं अशी छोटे छोटे. अरे वा. आणि मग मी एक दिवस मी फोटो काढून घेतला. मग मी मिस्टर घरात होते, मी आणलं कवर आपल्या इथे म्हणलं दररोज 3च पाखरं येते म्हणलं. तर ते म्हणते तू काही म्हणते भक्कम राहते म्हणलं. नाही ना, मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला 3च दिसते म्हणलं. आणि मग एक दिवस हे दत्त याचं स्वामी सारामृताचा पारा. त्रिमूर्ती ना ताई, 3 पाखरं म्हणजे. तर याच्या दत्त जयंतीच्या दिवशी मी स्वामी सारामृताचं पारायण केलं पा. आमचे बोलणं आले होते सकाळी 6ला शेतात जावं जाय, पण मी रात्रीच्या 2:30 वाजता उठले आणि सगळं आवरलं, फरशी पुसणं, आंघोळ हे. आणि सकाळी 5 वाजेपर्यंत जसं मग आपले आद्य वाचनं झाले पारायणाचे. आणि मग 5 वाजेपासून स्वयंपाक पाणी हे 6 वाजता पुन्हा शेतात सगळं आवरून. तर त्या दिवशी ना ते जे 3 पाखरं येते ना त्याच्यातलं शम एक पाखरू दिव्यामध्ये आलं. अरे वा. लगेच शम लहान सुची लगेच जेवढा त्याचा आकार राहतो लगेच शम तसंच. मग मी लगेच फोटो काढायला गई मालकाकडे नेला. म्हणलं ह्या पाहू ते 3 पाखरं येत नव्हते म्हणलं आपल्या दारी, त्याच्यातला हा एका पाखराचा फोटो आज दिव्यात आला म्हणलं आपल्या. अरे वा. मग त्यानं पाहिलं ते म्हणते हो खरंच हे. म्हणलं हे काहीच नाही, फक्त आपले स्वामी महाराजाचे अनुभव आहे म्हणलं हे. मग मी तसाच फोटो काढून घेतला. ते ना आज पण दिव्यामध्ये आहे, याच्यात मोबाईल मध्ये आहे माझ्या. पाठवा ना ताई, मग आपला तुमचा व्हिडिओ बनवताना शेअर करेन मी. त्याच्यात व्हॉट्सअप हे नाही आहे ताई, मोबाईल मध्ये माझ्या पाठवता नाही येत. बरं मग मिस्टरांच्या मोबाईल मध्ये पाठवा आणि माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर सेंड करा. हो नाही मी लय दिवशी तुमचा अनुभव ऐकते बरं, पण मग काय होतं जरा मिस्टरची जरा भीती वाटते असं शेअर करायला. काही जसं माणसाला आवडतं काही नाही आवडत. मग काल शेतात गेलते म्हणलं आपण आता ताईला फोन लावू. अगोदर फोन लावला तुमचा फोन व्यस्त होता. आणि नंतर फोन आला तर ते माझ्या जवळच बसलो, शेतात निंदत होते मी तर. म्हणलं आता बोलणंच नको आपण, आता उद्या लावता येईल फोन. अरे खूप छान अनुभव आले ताई तुम्हाला. परत सांगू का? म्हणजे आम्हाला मिस्टराला बिन मला बी पहिल्यापासून महादेवाची जास्त सेवा करायला आवडायचं बरं, स्वामीचं करायच्या अगोदर बी. स्वामीचं कसं होतं पहिल्यांदा फक्त पूजा पाठी फोटो काहीच नव्हता, पण मग मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असंच पहिल्यापासून जप चालू होता लग्न झाल्यापासून माझा. आता माझ्या लग्नाला 25वा वर्ष आली. आणि मग तुम्ही महादेवाची भक्ती अगोदर करत होता का? पहिल्यापासून लग्नाच्या अगोदर पासून. तर मग लग्न झालं. मग असंच 2 वेळेस बी 4-4 महिन्याचे गर्भ राजन पडून जाय. मग इकडं मोठा महादेव वलांड्याला हिवरा आश्रम आहेत माहित.
कोणतं? वलांड्याचा महादेव हिवरा आश्रम मेखरकड. नाही हो. तर तिथं लय लांबून लांबून लोक येते, मोठा महादेव आहे म्हणते तिथं. आम्ही राहतो ना ताई तिथं पण मोठा महादेव आहे, म्हणजे शिखर शिंगणापूर तुम्ही ऐकलंय का ताई? हा जाईल ना तिथं आम्ही. हा मग तिथं शेजारीच म्हणजे आमचं गाव म्हणजे आम्ही तिथं राहतो ना तिथं शेजारीच राहतो ते. नाही इथं जेव्हा महादेव आहे ना तर तिथं किती कोण नद्याचा संगम आहे म्हणते. म्हणजे काही असलं ना आपल्याला बाहेरचं तर ते समजा वलांडायत काही येईल असलं तिथं गेलं आंघोळ केली की निघून जात होते. अरे वा. हा हा. मग असंच म्हणे मग आता वलांड्यात छटा करा म्हणे, काहीतरी वलांड्यात येईल असं त्याच्यामुळे गर्भ पडून जाऊ राहिला म्हणे. मग गेलो आम्ही तिथं एक आमुष्याला पौर्णिमाला सोमवारी अशा छटा करत असते तिथल्या. मग पहिल्यांदाच गेलो आम्ही आणि मेखरमध्ये याच्यात हिवरा आश्रममध्ये उतरलो. आणि चांगलं 2-3 किलोमीटर खाली दुधनाच्या दुधनात जावं लागतं दर्शनाला देवाच्या. तर मग तेव्हा काही आम्हाला मोटरसायकल काही नव्हतं, मग उतरलो पै चाललो आम्ही 2 जण. असे बाबा भेटले ताई एक. अशी टोपी घातेल, धोतर घातेल आणि अशी जुनी येशी पाहते तर पहिली जुन्या येशी नव्हत्या रस्ता फाडीच्या. तर तिथं ना आम्हाला उभं केलं तर म्हणे बाळा खूप चालले. तर मग म्हणलं हे म्हणे बाबा आम्ही दर्शनाला चाललो. तर त्या बाबांनी सांगितलं तुमचं चांगलंच होणार आहे म्हणे आता. अरे वा. हा आणि ही ये रे हे ये त्या म्हणे तुमचं चांगलं होणार आहे म्हणे आता. तर त्या बाबाच्या जिबीला आहे ना ताई महादेवाच्या पिंडी होत्या जिबीवर. अरे बापरे. हा. आणि मग साक्षात जसं असे आपल्याला बाबा भेटल्यासारखेच झाले ते साक्षामध्ये. म्हणजे जिभेवरती होती का तोंडात? जिभेवरती होतं का पिंड? आपली जी जीभ राहते ना त्या जिभेवर महादेवाची पिंड होती. बापरे. हा. आणि मग गेलो आम्ही तिथं आंघोळी केल्या, गायमुखातून पाणी पडतं. आणि वल्ल्या वस्त्रानं जसं पूजापाती केली, दर्शन घेतले. आणि मग अशाच समजा 2-3 छटा केल्या मग त्याच्या बाद समजा रवूनच गेलं मला. अरे वा. हा. त्या बाबांनी सांगितलं होतं पुन्हा म्हणते. हॅलो ताई, तुमच्याकडून ना ते मोबाईलची बटन दबतंय हो सारखं. हा ते कानाला लावेल होता शेतामध्ये आहे ना. नाही ते समजलं मला, वाटलंच तरी त्याच्यामुळे सारखं ते बटन दबल्यामुळे ना आवाज येतोय मधूनच. हा कानाला लावेल होता मी. आणि मग त्याच्यावर समजा त्याने सांगितलं तुम्हाला पहिली मुलगीच होईल आणि चांगलं होईल म्हणे आता. मग त्याच्या बाद समजा रवून गेलं मला, मग मुलगी झाली. अरे वा. आणि मग दुसऱ्या वेळेस समजा राहिलं तर मग कुठं त्या महादेवाच्या दर्शनाला गेलोच नाही ना आम्ही. मग आता एकदा पाय धरलं दर्शनाला जायला पाहिजे ना. मग पोराच्या बाबतीत काही गेलोच नाही. तर पोराचा जन्म झाला, डिलिव्हरी एकदम घरी झाली, कुठं दवाखान्यात जायचं काम नाही, काहीच नाही, काम करता करता घरी. अरे वा. पोरीच्या बाबतीत तरी मला 2-3 हजाराचं महिन्याला मेडिकल लागा जाय हे जाय, पण त्याच्या बाबतीत काहीच नाही, फक्त एकटीची इंजेक्शन घेतलेलं, कुठं गोळी नाही काही नाही. शेतातलं भरपूर काम केलं घरचं शेतातलं चट. अरे वा. आणि पोरीच्या बाबतीत इतके समजा दवाखाने केले हे केले, पुन्हा आराम करायला गेलो होता आराम केला, पण मग तिच्या बाबतीत जरा जास्त तकलीफ हे झाली डिलिव्हरीला. आराम केला तरी पण जास्त तकलीफ झाली. आणि मग मुलगा झाला तर 2 दिवस समजा चांगलं पाहिलं त्यानं. आपल्या डोळ्यावानी डोळे, आणि तिसऱ्या दिवशी जे डोळे लावून घेतले ताई त्याच्या डोळ्याला असं छिद्रच नव्हतं राहिलं. कसं काय? म्हणजे ते महादेवाचं हे होतं दर्शनाला गेलो नव्हतं ते पोटात राहिल्यावर. बरोबर आलं लक्षात. म्हणजे तुम्ही तिथं गेला नाही दर्शनाला, मुलगी झाली तरी गेला नाही ना? नाही मुलगी झाली का गेलतो ना, 5 केस दिले मुलीचे, पण मग 7व्या महिने जात असते म्हणते दर्शनाला डबल. तर मग 7व्या महिने काही गेलोच नाही. मग आणि मग मुलगा झाला 2 दिवस पाहिलं त्यानं, लगे असं कत्ताही डोळ्याला छिद्र नव्हतं राहिलं. सवन आपलं जसं गाल आहे का तसं सवन पूर्ण छिद्र बुजले होते. अरे बापरे. आणि मग इतकी रडा जाय मी म्हणत आहे पोरानं 2 दिवस पाहिल्या डोळ्याला काय झालं असं याला दिसून, आणि डोळ्यातून असं गांध पाणी वाजा गडूळ गडूळ. जसं त्या वलांड्यामध्ये त्या गायमुखातून पाणी पडतं गडूळ गडूळ, तसं गडूळ पाणी वाजाय. अरे बापरे. मग आणि एक तर मालक घरी नाही, मग सासूबाई त्या गल्लीत भक्कमबाया जमा झाल्या. म्हणे जसं लहान लेकराचं दवाखान्यात न्या म्हणे, या लेकराला याला दिसून नाही राहिलं, याच्या डोळ्यात काही गेलं का काय असं तसं म्हणे. आणि मग म्हणलं ठीक आहे. मग त्याला अशा एक गल्लीतली पुन्हा बाई आली, एक अशीच चुलत सासू होती. तर तिनं हातावर घेतलं, म्हणती का तू
कोण्या महादेवाच्या खेटा केल्या का तो? हा हा हा. अरे वा. म्हणलं माझ्या लक्षातच नाही, म्हणलं नाही कुठं नाही जात मी. आणि मग माझ्या लक्षात आलं आपण ओलांड्याच्या महादेवाला जाय म्हणून. हा हा हा. तर मग त्या म्हाताऱ्या आजीनं हातावर घेतलं पोराला आणि म्हणे महादेवा तुला जर शिंडी लागत असेल तर आत्ताच्या आत्ता पोराला डोळे दे आणि नसून शिंडी लागत तर याला आंधळच राहू दे म्हणे. हा हा. तर अहो ताई 2च मिनिटं झाले आता म्हणल्या त्या सगळ्या बाया आपल्या आपल्या घरी नेल्या पोराला नाणीत नेलं आंघोळीला. तर डायरेक्ट पोरगं पाहायला लागलं, त्या डोळे आले आणि बाकी लगे आपण जसे डोळे तसे टक पाहायला लागलो, सुजेल नाही काहीच नाही लगे एकदम क्लिअर झाले डोळे 2च मिनिटात. अरे वा, केवढा मोठा चमत्कार झाला ताई. मग पहा तुम्ही महादेवाचं किती हे. हो ना हो ना. मग ते सांगेल ताई, कोणत्याही देवाची भक्ती फक्त निस्वार्थ भावनेने केली ना की ते प्रसन्न होतात. फक्त भावना तेवढी निस्वार्थ पाहिजे ना ताई. मग मी प्रत्येक वेळी सांगत असते ना की कोणत्याही देवाची भक्ती करा पण भक्ती करा महत्वाची. आपल्या स्वामीचं महादेवाचं पण एकच रूप आहे ना. हो ना. महादेव म्हणजे स्वामी चराचरामध्ये आहेत ना ताई. आपलं स्वामी हे दत्तगुरूंचा अवतार, ब्रह्मा विष्णू महेश. आणि मग तुम्हाला माहित आहे आता ब्रह्मा विष्णू महेश म्हटल्यानंतर कोण येतंय? त्यामध्ये महादेव येतात, ब्रह्मदेव येतात, विष्णू येतात आणि त्यांचाच दत्तगुरू आणि त्यांचे श्री स्वामी समर्थ. मग कोणत्याही देवाची भक्ती करा, स्वामींपर्यंत पोहोचतेच ताई. म्हणून मी प्रत्येकाला सांगते की भक्ती करणं खूप महत्वाचं आहे जीवन जगत असताना. आपण नाही आपल्या संसारासाठी आपण किती करतो, शेतातले काम करतो, हे करतो ते करतो, पण आपण देवासाठी पण काही करायला पाहिजे ना. पण आता त्यांनी जन्म दिलाय आपल्याला, जे मुलं दिले, संसार दिलाय, जे जीवन दिलंय ते त्यांनीच दिलंय. मग त्यांची पण भक्ती करणं खूप महत्वाचं आहे का नाही? जो आपला हा श्वास आहे, हा श्वास त्याच्यापासून आहे ना. ते एका सेकंदात जर त्याच्या मनात काही आलं तर आपल्याला होऊ शकतं ना. 1 सेकंद सुद्धा लागत नाही ताई. मग कधी कोणाचा नंबर आला की बघताय तुम्ही किती कधी कधी काय काय घडतंय ते. नाही काय काही अनुभव. आता त्या दिवशी एक अनुभव ऐकला मी. ते बाबा नाही का त्यांच्या मिसेसला पॅरलेस होईल, त्याला दिसत नाही, काय रडतो माणूस. अनुभव अशोक गोळे. हा गोळे दादांचा अनुभव होता. त्या दिवशी ऐकलं मी. आता मी इथे शेतात होते, मी एकटीच रडत होते बाबाचा अनुभव ऐकून. नाही तो अनुभव खूपच म्हणजे भयंकरच होता ना ताई. ते काय बोलायचं, खूप वाईट होतं ते. मी ते ऐकलं तर शेतात निमता स्वामी महाराजाला प्रार्थना केली. म्हणलं स्वामी महाराज जे कोणी सुखात दुःखात आहे म्हणलं त्याला या दुःखातून त्याला बाहेर काढा म्हणलं. ना आज आमच्या सारख्याला नाही तुम्ही मदत केली तरी चालेल म्हणलं, पण त्या बाबाला आणि त्या आईला तुम्ही काहीतरी मदत करा आणि त्या दुःखातून बाहेर काढा म्हणलं स्वामी आई. हो ना हो ना. म्हणजे त्यांची अवस्था खूप बिकट आहे ना. त्या ताईंना पॅरालाइज झाला 3 वर्ष म्हणजे 2023ला झालाय ताई. आणि त्याच वेळेस म्हणजे अगोदर मिस्टरांचे डोळे गेले, म्हणजे त्यांना डोळ्यातून रक्त आलं ना त्यांच्या आई वारल्यामुळं. ते रडले जास्त, असं काय झालं, शुगर लेवल वाढले आणि डोळ्यातून रक्त आलं. त्याच्याच नंतर लगेच मिसेसला पण पॅरालाइज झाला. आणि आतापर्यंत ते दोघे, त्यांना कोणी पाहत नाही, काय नाही, मुलगा येत नाही, बघत नाही. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे सांगा बरं. लय अवघड आहे त्याचं. तर मरता येणं नाही, जगता येणं नाही त्याला. हो ना हो ना. पण मग त्या बाबांना त्यानं स्वामी आईचं करायला पाहिजे. स्वामी आपली मदत देते, ते अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात. हो ना. मग मी त्यांना तेच म्हटलं की स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही, फक्त तुम्ही सेवा करत राहते. म्हटले मला सेवा करता येत नाही, मला दिसत नाही. म्हटलं काही नाही, फक्त तुम्ही ना असं नामस्मरण करा की एक श्वास सुद्धा वाया जाता कामा नये. खूप वाईटच आहे त्यांचं हो. खरंच म्हणजे अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये ताई. नाही ना, एखादा जर त्याच्यातला क्लिअर असतं तर निदान एखादा नाव सांभाळा. दोघं तसे म्हणल्यावर लय अवघड परिस्थिती. हो ना. दोघातील एक असतं तर एकाने तरी सेवा केली असती. आपल्या स्वामी आईचं जेवढं केलं तेवढं थोडं आहे. हो. आणि कसं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव पाहायला मिळतात हो ताई लगेच. अनुभव नाही स्वामीचे अनुभव, जे स्वामी सेवा करताना त्यालाच अनुभव करते स्वामीची. हो ना. मग त्याच्यासाठी सेवा करणं महत्वाचं आहे ना. एक दिवस जर आता 4 दिवस जर समजा काही प्रॉब्लेम आला तर 4 दिवसात पूजा जर नाही झाली असं हरवल्यावानी होतं घरामध्ये. असं वाटलं वैताग आल्यावानी होतं घरात. हो ना. असं वाटतं किती वर्षापासून सेवा माझ्यापासून दूर गेली असं होतं. एवढं वाईट वाटतं की मी कधी सेवा करीन असं होतं. लगेच ज्या दिवशी आपल्याला समजा सगळं आवरून हे करा, सेवा करायची म्हणलं, सेवा झाली की इतकं घरात दणदण वाटलं खूप लक्ष्मी आल्यासारखं होतं घरामध्ये. प्रसन्न वाटतं. स्वामीची सेवा करणं म्हणजे आता प्रत्येकानं स्वामी सेवा करायला पाहिजे. कारण स्वामी आपल्या दुःखात सुखात प्रत्येक वेळेस साथ देते, आपल्या पाठीमागे उभे राहते खंबीर. हो ना. प्रत्येक वेळी उभे राहतात ताई. खूप छान अनुभव होते ताई तुमचे. ताई
इतके भरपूर अनुभव येले स्वामीचे, सांगितले तिथले थोडे इतके, कारण मी जशी ते सेवेत आले ना तसे पहिल्यांदा मला 1-1.5 वर्ष काहीच अनुभव नाही आले. पण आता लगेच पावला स्वामीचे अनुभव येते. हो ना, हो ना, तसंच आहे. एकदा स्वामींनी अनुभव द्यायला सुरुवात केली की देतच राहतात. स्वामी महाराज अनुभव देतात. खूप छान अनुभव होते ताई, शेअर करते मी. हो हो. ताई एक वेळेचं सांगते मी तुम्हाला. बरं बरं, सांगा. हा, आमचे मिस्टर असेच गाडीवर दळावर जायला गेले. आणि त्या दिवशी समजा सकाळी काय झालं, तारक मंत्राचं तीर्थ बनवलं मी. आणि मग मिस्टराला द्यायचं मग थोडं 2-2 शब्द झालं तर द्या ना. दररोज समजा 2 टाइम सकाळ संध्याकाळ द्यायला. मग ती पूजा झाली की त्याला अंगुरा लावायचा, तीर्थ द्यायचं, दर्शन घ्यायचं. मग आपल्याला असं दररोजचं दिनक्रम येऊ. अरे वा. मग त्या लगेच प्रत्येक फक्त 4 दिवस नाही, 4 दिवस आपली पूजा पाठी राहत नाही, मग दर्शन बी नाही घेत 4 दिवस. आणि मग दररोज आपलं तीर्थ द्यायचं, त्या रक्षा लावायची, दर्शन घ्यायचं. मग त्या दिवशी थोडं द्यायचं, मग होईल त्यानं मला दर्शन नाही घेऊ दिलं, तीर्थ घेतलं नाही, अंगुरा बी नाही लावू द्याला. आणि देवावर जायला गेले. तो एक गाडी आली समोरून, त्या पोरातच गलती होती बरं, यायच्या काही नव्हती. तो डायरेक्ट त्यानं गाडीवर गाडी आणली यायच्या. अरे बापरे. तर गाडीचं पूर्ण तोंड फुटलं. ताई आमच्या अलग असं पूर्ण तोंडाचा फक्त ते हँडल वाकलं, पूर्ण काच पुढं फुटून गेलं. आणि हे खाली पडले, यायला ताई अशी मुंगीच्या पायातलं सुद्धा कुठं खरकटलं नाही. म्हणजे त्यांना भीती दाखवल्यागत केलं की लावलं नाही, त्याच्यामुळे असं झालं. दाखवून तरी स्वामी महाराजांनी तारलं तरी पण. हो ना, हो ना. म्हणजे तसंच होत आहे. स्वामी एकदा तारून नेलं की ते प्रत्येक वेळी आपल्या भक्ताचं रक्षण करतातच ना ताई. आणि मग मला माहित आहे ना, शेतातून घरी गेले मी, ते असे बाहेर बसले होते. तर ते सांगलं म्हणलं गाडीला का झालं, म्हणे असं झालं. म्हणलं पहा बरं, सकाळी तुम्ही रक्षा लावली असती, म्हणलं आपण रक्षा लावली की स्वामी आपलं रक्षण करते म्हणलं. हो ना, हो ना. तरी बी तुम्ही नाही तीर्थ घेतलं म्हणलं, नाही रक्षा लावली म्हणलं, पहा स्वामी तरी तुम्हाला काही होऊ दिलं नाही म्हणलं, इथलं गाडीचं तोंड फुटलं तसं इतकं कुठं खरकटलं नाही म्हणलं तुम्हाला. हो ना, हो ना. बघा ना, म्हणजे गाडीला एवढं झालं पण त्यांना काहीच नाही झालं. पण तुम्हीच विचार करा, गाडीवरून पडल्यानंतर थोडं का होईना पण लागलं असतं ना त्यांना. ते पहिल्याने विश्वास ठेवत नव्हते ताई. ते म्हणतात स्वामी स्वामी करते, काही झालं स्वामी स्वामी. पहिल्याने असं थोडी पिऊन आले, मला म्हणतात स्वामीच्या नावाखाली ढोंग करते तू, असं पियेल माणूस तसं बोलत नाही ना. कत्ताही विश्वास ठेवत नव्हती. पण आता जसं जसं अनुभव येऊ राहिला ना, आता स्वतः होऊन म्हणजे नाही ना, काही झालं आहे ना आपले स्वामी महाराज पाठीमागं. तसंच असतं ताई. म्हणजे तुम्ही जशी सेवा वाढली तसं तुम्हाला अनुभव आले ना, घरात पण किती बदललं. म्हणजे मिस्टरांना पण स्वामींवर विश्वास बसला. नाही पाहिलं नाही, इतकं असं मला दिवस माळाला काही खोटं सांगत नाही. असं भेट भरताय की आता आज येऊन येईन, आज किती धिंगाणा करून काय काय बोलन. असं कुठं गेलेच रात्रीची लवकर घरी यायची, मग सगळं लक्ष द्या रस्त्याकडे, फोन करायचा, फोन उचलत नसे. पण आता जशी जशी समजा स्वामी सेवा करणं सुरू केली, पारायण केलं ना, तसं आता दिवस माळाला का आपण आपल्या घरी कुठे जात नाही, येत नाही. फोन ताबडतोब उचल, ते पुन्हा घरात अशी चिडचिड हे काहीच निघाली. एकदम मी म्हणते स्वामी महाराजांना 101% फरक द्यायला मला. हो ना, हो ना. ते स्वामींचं दूर झालं ना हो. मग स्वामींच्या घरात स्वामींना कसं हे आवडेल तुम्ही सांगा बरं. तरी फक्त आता एक थोडीफार राहिली ना, तर स्वामी आईली एकच मागणं, फक्त तेवढं लगेच नायनाट करून टाका त्याचा स्वामीचा आहे तोपर्यंत कधीच स्वामीला विसरणार नाही मी. हो ना, हो ना. नाही ते सोडून देणार त्यांच्याच मनाने ताई. नाही आता तरी भक्कम फरक पडा, कारण पहिल्यांदा लगेच दुपारा तिसरा पारा कवा बी कंटिन्यू निश्चित राहायचं. पण आता एक अर्ध्या वेळेस समजा भक्कमच कमी झाली. तुला गती समजा 4-5 दिवसात एकदा, आता तर लगे 10-12 दिवस झाले काहीच घेतील नाही. अरे वा. नाही तर पहिल्या ना असं एक दिवस बी नाही असं चालतं काम सोडून असं कुठं बी वाटत जायचं ठेवून यायची. पण मग आता लगे भक्कमच फरक पडा लगे. अरे वा. म्हणजे ते स्वामी चमत्कार दाखवतायत हळूहळू. तर मग मी मनाला म्हणते मग 101% स्वामीवर विश्वास, एक ना एक दिवस स्वामी आई याच्यातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच. हो काढणार. आपलं एवढं आहे, फक्त स्वामीवर विश्वास ठेवायचा. आज 4 का वर्ष लागत नाही, पण स्वामीवरला विश्वास ठेवू देणारच नाही, कारण मला माहिती स्वामी आई याच्यातून बाहेर काढणार म्हणजे काढणार. हाच विश्वास ठेवायचा. तेव्हाच स्वामी आपल्या बरोबर उभे राहतात. नाहीतर मी सेवा करते म्हणून स्वामी माझ्या पाठीशी उभे राहतात असं नाही. तुम्ही सेवा जरी सोडली ना, तरी पण स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आपल्या बरोबर राहतात. जशी जर पद्धतीने कधी कधी इथलं संकट येतं, घरात असे वाद होते, चिडचिड होते. काही वेळेस मी जे सेवा करायला बसते ना,
तर इतकी रडत होते मी, असं मला तारक मंत्र ते सुद्धा म्हणता येत नव्हतं. इथला हुंबाटा दाटून जाय, पण असं किती संकट येऊ मी स्वामीची सेवा सोडलीच नाही. असे म्हणलेच नाही आपण गंज करतो काय स्वामी फरक देऊ राहिले, काहीच नाही. फक्त इच्छा येतच की स्वामी याच्यातून बाहेर काढणार, एक ना एक दिवस तरी चमत्कार दाखवणार. हो ना हो ना. कधीच असं किती संकट येऊ सेवा सोडलीच नाही. हो ना हो ना. आणि बघा तुम्हाला त्या सेवेचा रिझल्ट पण समजतोय काय स्वामींनी केलं. नाही अनुभवलं असा ताबडतोब अनुभव कळू राहिले. असं काही काहीच कसं आता कोणी स्वामी सेवेत नाही, कोणी म्हणतो हो काही म्हणते असं तसं, पण जे स्वामी सेवेत आहे ना त्याला स्वामी महाराज संकेत कळते. हो ना हो ना. आणि ताई कसं आहे माहित आहे का, कधी कधी ना एखाद्यावर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर संकट येतात, पण ती लोक काय करतात की सेवेतून बाहेर निघतात आणि मग नुसतं म्हणतात की काय नाही स्वामींच्या सेवेबद्दल, आणि कमेंट असं करतात की, पण तसं नसतं ताई. तुमची परीक्षा जर घेतली, तुम्ही जर भक्ती सोडली नाही तर त्यातून ते बाहेरच काढतात ना हो ताई. किती सुंदर अनुभव देतात. नाही 2 वर्ष सुरुवात केलं मला तसंच झालं. जशी सेवा चालू केली तशी इतकी संकटावर संकट, संकटावर संकट, घरात चिडचिड, वाद, लेकरं तशीच करजाय, मिस्टर तशीच करजाय. पण हे जे नेहमीचे अनुभव ऐकले मी त्याचे सांगेल होतं स्वामी आपली परीक्षा घेतली म्हणून. हो ना हो ना. हा तर मी एकच ठेवलं ध्यानात, म्हणलं किती चिडचिड हो काही हो, फक्त आपलं शांत मन देवाजवळ बसायचं, नामस्मरण करायचं, मन शांत ठेवायचं आणि आपली पूजा चालू ठेवायची. हा तेच महत्वाचं आहे ताई. आपण एखाद्याशी एकनिष्ठच राहायचं स्वामींशी. नाहीतरी सेवा करून दिली की मग बोलायला काय जातंय हो नुसतं. नाही काही कसं असतं सेवा करायचं नाही बुवा, आम्ही इथली सेवा केली स्वामी काहीच फळ दिलं नाही, आता सेवा करायची नाही, सेवा सोडून द्यायची. काही ना भक्कमच सेवे कराय ना सेवा सोडून दिली. हो हो. खूप लोक असे आहेत आणि मग पुन्हा म्हणतात की स्वामींच्या सेवेमध्ये अगोदर संकटच येतात, पण तुम्ही त्यातून बाहेर निघाला, त्यातून स्वामीच बाहेर काढतात. फक्त परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेच्या नंतर बघा किती छान रिझल्ट देतात. तुम्ही सांगा बरं. तुम्हाला आपले भोग संपूच तर ते आपल्याला भोगावंच लागते ना. लागतात. हो ना. आणि त्यात स्वामीचं काय आहे हो, आपल्याच कर्माची फळं असतात ना हो ते. स्वामी फळ देतात, पण मग जेवढे आपले भोग आहे तेवढे भोगून आधी आपलं काही कोणत्या देवाची सेवा केली तरी आपल्याला भोग भोगावंच लागते. हो ना हो ना हो ना. ते अगदी काळ्या दगडावरची रेष आहे ताई. भोग भोगून संपले म्हणजे एकदा स्वामींना हात पकडा, स्वामी हात सोडतच नाही आपले. हो ना हो ना. भोग आपल्याच कर्माचे असतात, आपल्यालाच भोगून संपवायचे असतात. त्याच्यामुळे देवाला दोष देऊन नाही जमत ना. हो हो हो. जेवण झालं ताई? हो हो झालं ना. हो हो. चालेल. श्री स्वामी समर्थ. हो अनुभव शेअर करते मी. श्री स्वामी समर्थ. परत करीन आता, आणखीन भक्कम अनुभव आहे पण आता परत करीन. बरं बरं. आठवले ना की एका कागदावरती लिहून घ्या थोडे थोडे आणि मग शेअर करा. हो चालेल. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा स्वामींच्या सेवेमध्ये आलेले अनुभव किती सुंदर असतात. त्याचबरोबर ईश्वराची साथ मिळणं ही देखील साधी गोष्ट नाही, आणि जेव्हा ईश्वराची साथ मिळते तेव्हा मात्र आयुष्य धन्य होऊन जाते. जीवनात यापेक्षा मोठे सुख समाधान कधीच कोणाला नको असते. ते म्हणजे सर्वात मोठे सुख समाधान म्हणजे ईश्वर प्राप्ती. आणि त्यासाठी खूप लोक कधी कधी तपश्चर्याला बसतात आणि खूप सेवा देखील करत असतात त्यांच्या आयुष्यामधील. जर हे ध्येय असेल की आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची आहे आणि त्यासाठी ते एवढे तपश्चर्या करत असतील, तर जर काम करत करत कर्म करत करत जर भक्ती करणाऱ्या भक्ताला जर ईश्वर प्राप्ती होत असेल तर खरोखरच खूप मोठे भाग्याचे काम आहे. खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. मला तर या ताईंचा अनुभव खूप खूप आवडलेला आहे. ईश्वर भक्ती कशी करावी, ईश्वराची साथ कशा प्रकारे मिळते आणि कशा प्रकारे ईश्वरावर विश्वास ठेवल्याने ईश्वर प्राप्ती ही नक्कीच होत असते, हे खरोखरच या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना या ताईचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला सांगायचं आहे. जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला दररोज खूप सुंदर सुंदर अनुभव देखील स्वामी देत असतात. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होते आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो त्याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे.
त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य हे तुमचे आहे, त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.